फोक आख्यान बघितल्यानंतर असं वाटतं का मरावं लागतंय स्वर्ग बघायला. हा काय सुरुवातीला सांगतो मला बोलता येत नाही. नमस्कार मित्रांनो, आज आपण US मध्ये फॅन मीटअप ठेवलंय. तर हॉटेल ठेचा म्हणून आहे, तिथं लोक येणार आहेत आज भेटायला. तर आज आम्ही सगळे तिकडेच चाललोय. तर आउटफिट आम्हाला ब्लॅक किंवा व्हाईट सांगितलंय. तर तुमचा भाऊ ब्लॅक व्हाईट दोन्ही पण. शाहीर झोपलेत, थोडीशी तब्येत बरी नाही त्यांची, आता बरं वाटतंय. ते पण येत आहेत. आवरून आम्ही लगेच निघणार आहोत. आम्हाला 7 वाजता तिथं पोचायचं आहे, म्हणजे 6:30 वाजता आम्ही इथून निघू. बघूयात इकडच्या लोकांना काय वाटतंय, काय गप्पा मारू त्यांच्याशी, तुम्हाला पण दाखवतो लोकांचं काय म्हणणं आहे इकडच्या, त्यांना कसं वाटलं शोला आल्यावर, आणि बरंच काय आहे आज बघूयात. नमस्कार मंडळी. तर खाली आलो होतो. तर काल आम्हाला ज्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी नेलं होतं त्या दादाची गाडी, ही गाडी कोणती तुम्हाला दाखवतो. ही गाडी आहे मस्टँग. भाई साहब कडक, म्हणजे एवढी जबरदस्त गाडी. ही आपल्या इकडे स्वप्न असतं प्रत्येक तरुणाचं की असली एखादी स्पोर्ट कार आपली पण पाहिजे. पण यांची स्टेअरिंग लेफ्ट साईडला आहे, नाही तर मी चालवली असती ही. पण तुम्हाला बाहेरनं दाखवतो मी. कडक भगवा कलर आहे, एकदम कडक दिसते. ह्या दादाची गाडी आहे ती. आता चालवतोय तो, बघूयात. फायरिंग बघा तुम्ही आता. सगळे आलेत रेडी होऊन, ब्लॅक, काही जण व्हाईट, आणि आम्हाला गाड्या पण घ्यायला आलेत. इकडचे सगळे लोक आहेत, त्यांची अशी इच्छा होती आमच्या गाड्यांमध्ये या. तर काही लोक आलेत, त्यांची ती मागाशी तुम्हाला मस्टँड दाखवली ती पण तो दादा घ्यायलासाठी आला आम्हाला सगळ्यांना. नवीन मोबाईल घेतच नाही ऐकलं. हे जे इथले घरं दिसत आहेत हे पूर्ण लाकडाचे घर आहेत. आणि लाकडापासून घरं बनवतात इकडे. कौलं वगैरे सगळं व्यवस्थित. थोडं नाही ते रे. हा का फायबर आहेत त्याचं. हवा आली की उडत ते सगळं संपलंय विषयांचं. आग लागली का पूर्ण घर जळून वादळ आलं तरी गेलं सगळं. वादळ आलं होतं. पोचलो आहे आम्ही हॉटेल ठेचा. आपण मागच्या वेळेस पण इथं जेवलो होतो. आता इथेच मीटअप आहे आपला, आणि मीटअप झाल्यानंतर पण जेवण ह्याच हॉटेलला आहे. क्लायमेट बघू शकता तुम्ही किती सुंदर झाले. नाही, आम्ही आलो इकडे, तुमचं जे फॅन मीट होतं इकडे आलेलं आहे, आणि लोक पण आलेले आहेत, भरपूर लोक आलेले. गेस 90 आउट ऑफ 90 स्लॉट्स आर सोल्ड आउट. सो मजा येणार आहे. आणि लोक एवढे भारी आहेत, आम्हाला तिकडे आमच्या हॉटेलवरती करायला आले होते. काही लोक सगळ्यांसाठी स्वतःच्या गाड्या घेऊन तिथं हॉटेलवरती येऊन थांबले होते. आणि येताना पण एवढं चांगलं इंटरॅक्शन, एवढं चांगल्या गोष्टी बोलत होते. सगळं भारी. खूप भारी वाटतं की भाई एवढ्या दूर आलो आहे, एवढ्या अमेरिकामध्ये आलो आहे, आणि मराठी लोक एवढं चांगली हॉस्पिटॅलिटी, एवढं चांगलं बिहेव करतात. सगळं खूप भारी लोक, खूपच भारी लोक. आपलीच लोक सगळी खूप भारी. मराठी लोक
भारीच असतं, म्हणजे त्यात काय वादच नाही. दाखवतो कोण कोण आले. अजून येत आहेत लोक. काहीच लोक आली आहेत, हे फक्त व्हॉलेंटियर्स आहेत, बाकीचे येतील लोक सगळे मध्ये. इथे आम्हाला बसायला जागा करता येते. त्यानंतर आपला फॅन मीटअप सुरू होईल. गप्पा गोष्टी मी टाकतो मध्ये मध्ये तुम्हाला. कोणीतरी चॉकलेट्स आणले आमच्यासाठी, घ्या. अरे घ्या कोणीतरी. आपण एक माईक, दोन माईक मध्ये मध्ये देऊन ठेवूया, सो देन इट्स इझी फॉर देम टू पास. तुमचा अमेरिकेमधला जो प्रवास चालू झालाय त्याच्याबद्दल काय वाटतं? एखाद्या कोणीतरी जर सांगू शकत असेल की तुम्ही एक देश ओलांडून बाहेर आला आहात, सो त्याच्याबद्दल तुम्हाला काय फिलिंग येत आणि कसं वाटतंय ओव्हरऑल? एक कोणी जर सांगू शकत असेल तर. मला असं वाटतं की आपण मला असं ओळख पूर्ण घेऊयात का नको? माहिती आहे घेऊ शकतो प्लीज. हा, मग मी माईकच पास करतो. प्रत्येक जण आपल्याला सांगेल ते जास्त सोयीस्कर वाटेल मला, कारण मी अखेरात करतोच, पण तुम्ही तुमची ओळख द्या असं वाटतं. मी इथून चालू करतो. की कुठून आली आणि कारण असे आजूबाजूला असे प्रोग्राम पाहिले नव्हते की असं काहीतरी चालू आहे किंवा असं काहीतरी आपण आता नवीन आणूया. सो हाऊ डिड दॅट स्टार्ट? सुरुवात कशी झाली सगळ्याची? ऍक्च्युली हा प्रश्न आमच्यासाठी आता 2 वर्ष खूप कंटाळवाना झालाय. पण मी सांगणार आहे पण ते आता थोडंसं शॉर्ट मध्ये येऊ शकतं तुमच्याकडे. तर मी रिकमेंड करली काही माझ्याकडनं राहू शकतं, तर तुम्ही प्लीज युट्यूब वरती एबीपी माझा मिशनकडे जाणार आहोत. पण मला फक्त एक विचारायचं होतं की ओव्हरऑल जेव्हा कळलं की आपल्याला आता अमेरिकेमध्ये बोलावणं आलंय, तेव्हाची टीमची रिॲक्शन कशी होती? कारण ओव्हरऑल खूप गोष्टी बघायला लागतील, राईट? वाद्य पॅकिंग आहे किंवा सगळ्यांचं ट्रॅव्हलिंग आहे, हे सगळं. सो हाऊ डिड दॅट मॅनेज आणि त्याच्याबद्दल काय सांगायला आवडेल? आम्हाला पहिलं टेन्शन काय होतं, आम्ही एक्साइटमेंट आमची खूप होती, पण पहिलं टेन्शन आम्हाला हे होतं की ह्या लोकांना आवाज सहन होईल का. कारण तुम्ही खूप वर्षापासून इकडे आलाय ना, तर तुम्हाला ॲक्च्युली जसं साऊंड आहे आपल्या लोकलचा, तर तो मे बी शेवटी काय आपण ज्या वातावरणात जातो ते वातावरणाची आपल्याला सवय जात होती. खूप लोकांनी आम्हाला सांगितलं की अरे त्यांना फार लावून चालत नाही, पण आपली वाद्यच तशी आहेत मुळात, आणि ते आम्हाला खूप टेन्शन होतं की अरे यार काय करूया. तरी आम्ही जो काही साऊंड करतोय आता, तो महाराष्ट्रात आम्ही जो काही आमचा साऊंड असतो, ज्या डीबीला असतो, व्हॉल्यूम असतो, त्याच्यात खूप आम्ही 30-40% कमी करून इकडे शो करतोय आता. नाही कारण काय असं करायला भाग पाडेल. नाही तू कशा ऑर्गनाईज करतात? एवढे सगळे लोक आहेत. तर म्हणजे प्रत्येक शोच्या आधी आम्ही जेव्हापासून सुरुवात झाली 2024 पासनं, तर शो चालू व्हायच्या आधी आम्ही रेग्युलर जवळपास 3-3.5 महिने रोज प्रॅक्टिस करायचो. एकदम सुरुवातीचा पहिला शो ज्यावेळेस करायचं ठरलं तेव्हा, त्याच्यानंतर मग बरेच पहिला शो झाला, दुसरा शो झाला, त्याच्यानंतर हळूहळू जसं म्हणतो ना आपण, एक शो झाल्यानंतर की कळतं नेमकं आपल्याला कुठे काय करायचंय किंवा कुठे चेंजेस असायला हवे काय. तर मग आम्ही प्रत्येक शोच्या आधी, म्हणजे जर सुरुवातीला फ्रिक्वेन्सी कमी होती शोची, तसं तर मग शोच्या 2-4 दिवस आधी आम्ही प्रॅक्टिस करायचो. तर एक मित्र अकलूजचा आहे म्हणून सांगतो, मी माळशिरसचा आहे, पुण्यामध्ये शिकलो आणि मागच्या 10 वर्षांपासून इथे सनीवेलला आहे. तुम्ही खायचं घेऊन आला म्हणून सांगतो, सनीवेलला कर्वेनगर पण म्हणतात आमच्या इकडचे लोक, त्यामुळे इथे जे पुण्यात मिळत नाही ते पण इकडे खायला मिळतं. गमतीदार प्रश्न असा आहे की आम्ही जेव्हा इंडियाला येतो तेव्हा सगळे विचारतात, मित्र आमचे फोन करतात, कधी येतोयस, आयफोन घेऊन येतो का? तसं तुम्हाला किती लोकांनी कॉन्टॅक्ट केला की येताना आयफोन घेऊन ये? आणि माझा दुसरा प्रश्न ईश्वरला आहे, नक्कीच ह्या टायमिंगचा रेस्ट्रिक्शन असल्यामुळे कार्यक्रमात बऱ्याच गोष्टी तुम्ही घेऊ शकला नसाल, जे तुमच्या अनुभवात आहे, जे कार्यक्रमात नाहीये, पण जे अनुभव तुम्हाला खूप आलेत या लोककलाकारांना भेटून किंवा तुमच्या या सगळ्या रिसर्च प्रोसेसमध्ये, त्यातले काही शेअर केले तर आवडेल आम्हाला. थँक्यू. आयफोनचं सांगतो, आजच अर्धा डझन आयफोन खरेदी केले कुठे. त्यासाठी आशिष दादा, तृप्तीताई या दोघांनी आणि चैतन्यताई या तिघांनी आम्हाला खूप मदत केली, आणि आजच आम्ही अर्धा डझन आयफोन घेऊन आले. फोक आख्यान बघितल्यानंतर असं वाटतं का मरावं लागतंय स्वर्ग बघायला? हा काय? ईश्वर दादा, तुम्ही जे काही म्हटलात, तुमचंही बालपण खेडेगावामध्ये गेलं,
लोककलावंतांनी तुम्हाला सांगितलं की ही लोककला 3D वरती चालली आहे, सरण्यावरती चालली आहे, तुम्हाला तिला उचलायचं आहे, तुम्ही तिला उचललंच नाही, साता समुद्रापलीकडे सिलिकॉन व्हॅलीमध्ये घेऊन आलात, याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय आहे? आणि शेवटचं असं की इथे यायचं तर तुमच्याशी बोलायचं काय? दररोज सकाळी ऑफिसला जाताना येताना ABP माझ्यावरती जो काही 2 तासाचा इंटरव्ह्यू होता सगळ्या टीमचा तो बघितला आणि बघितल्यानंतर बऱ्याच गोष्टी त्यातनं कळाल्या आणि त्यातनं एक महत्त्वाचा मुद्दा असा की तुम्ही बोललात की ह्या आख्यानामुळे टीममधल्या सर्वांचंच काहीतरी खूप चांगलं घडलं. टीममधलं नाही, खूप अख्ख्या महाराष्ट्राचं जेवढे काही मराठी लोक आहेत, जेवढे काही बघतात त्यांच्या बरोबर पण खूप चांगल्या गोष्टी झाल्यात, खूप चांगल्या गोष्टी झाल्यात. त्याच्याबद्दल तुमचे जेवढे उपकार म्हणजे न फेडणारे उपकार तुम्ही करून ठेवलेत मराठी माणसावरती आणि महाराष्ट्रावरती, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी प्रशांत देशमुख, नाशिकचा आहे मी. ईश्वरसाठी मला काहीतरी त्याशी बोलायचं. सो तुम्ही ज्यावेळेस आख्यान सुरू करता पहिल्या वेळेस नमस्कार करता तेव्हा संगीत कारभारींना, आणि तो शब्द मला खूप आवडला की म्हणजे म्युझिक डायरेक्टरने काय संगीत कारभारी नवीन काहीतरी माहिती तर तुम्ही हो खूप तुम्ही नमस्कार करता आणि बघतो की इथे तुम्ही इतकं नम्र होता त्यासमोर. मला आठवलं की ज्यावेळेस माझं गाव तर आता 30-40 वर्ष झालं तेव्हा सुटलं, 30 वर्षाच्या तेव्हा माझं सुटलं, पण आजी माझी वारकरी होती. पंढरपूर, आळंदी वगैरे ज्यावेळेस गावातली लोक दरवर्षी जायची वारीला, तर वारीहून परत आल्यानंतर कितीही लहान मूल असो कुणी असो, प्रत्येक जण अगदी म्हातारा असल्यापर्यंत रस्त्यात दिसला तरी त्याच्या पाया पडणार. त्याच्यात लहान मोठं काहीच नाही. त्याची मला अनुभूती आहे त्या दिवशी. धन्यवाद. की तुझी आणि पुण्यामध्ये शो होता, तर तो त्या शोला त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन आलेला. हां, आणि शो चालू असताना त्यांनी काय शो बघितला वगैरे सगळं झालं आणि नेक्स्ट शोला परत तिच्या घरच्यांना ती घेऊन आली आणि हा त्याच्या घरच्यांना घेऊन आला पुण्यामध्येच. हां, आणि 5वी माळ चालू झाली तर त्यांच्यात बोलणं चालू झालं की हां आता ते गाणं लागणार आहे, उचलून तिला देवा तुझी पायरी चढू दे वगैरे वगैरेचं बोलणं चालू झालं. आणि ते जसं गाणं संपलं, गाण्यानंतर इंटरव्हल असतो, तर इंटरव्हलमध्ये त्यांनी सांगितलं की ह्या गाण्या म्हणजे हे जे काही गाणं झालंय ते मला करायचंय म्हणा, की मला हिला घेऊन जेजुरीला जायचंय आणि जेजुरीची पायरी चढायची, असं त्यांनी इंट्रोड्यूस करून दिलं त्याच्या घरच्यांना की ही तुमची होणारी सून आहे. आणि त्यानंतर त्यांचं जमलंय, म्हणजे ते पण त्यांना नवरीकडले पण राजी झाले. आणि तो आम्हाला सगळ्यांना, आमचा नाशिकला प्रयोग होता, सगळ्यांना घरी घेऊन गेला, सगळ्यांना म्हणजे मस्त जेवण वगैरे सगळं पाहुणचार वगैरे केला. आणि असे अनेक किस्से आहेत जे इथे सांगण्यासारखे पण नाही आहेत, पण मला हा आठवतोय. अंधार पडल्यानंतर तुम्ही जेव्हा चेंज करायचा वाद्य, तो मला विचारायचा व्हॉट इज दिस वन, नाव व्हॉट दे आर प्लेइंग. मला पखवाज, मृदुंग, ताशा, ढोल इथपर्यंत आलं आणि त्याच्यानंतर जे मध्ये म्हणजे खरंच त्याच्याबद्दलची माहिती नसणं आणि मग विहानच्या प्रश्नाला आपल्याला उत्तर न देता येणं, मग घरी जाऊन इंटरनेटवर शोधणं आणि मग त्याला ते कनेक्ट. म्हणजे मी पृथ्वीराजाचा नंतर परवा का कधी एक व्हिडिओ मला आला की हे वाद्य हे, मग हे दिमडी आणि हे एकत्र वाजणारं हे वाद्य आहे असं मला दिसलं, मग मी त्याला ते दाखवू शकले. पण जर आख्यानाच्या वेळेस प्रीमध्ये जर काही पॅम्पलेट देता आलं किंवा काहीतरी वेने जर आम्हाला लहान मुलांपर्यंत पोहोचवता आलं की हे वाद्य हा दादा वाजवतोय आणि मग त्यांना ती ओळख करून देता आली तर ती जास्त छान पद्धतीने होईल, असा माझा स्वानुभव आता 2 दिवसात आलेला आहे. त्याच्यामुळे जर त्याच्याबद्दल काही सांगता आलं तरी चालेल. नाही, खरं तर आम्ही प्रत्येक बऱ्यापैकी शोला करतो, पण नेमकं काय झालं त्या दिवशी वेळेचे जे काही गणित होते आणि तुम्ही पाहिलं असेल की 9ला सगळे माईक त्यांनी बंद केले आणि पुढे जे काय झालं, पण आम्ही सांगतोच खरं तर, कारण आमचं काम ते सांगितलं पण पाहिजे, कारण बऱ्याच लोकांना ती बारकी वाद्य माहिती नाही आहेत. आता तुम्हाला सांगायला आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण आता वाद्यच नाही आहे, तुम्हाला कळणार नाही. आम्ही ऑगस्ट 2017 काढू आणि तेव्हा आपण शो कसा
करू. थँक्यू सो मच. पण खूप छान, खूप खूप छान. धन्यवाद. या पिढीपर्यंत जे आम्ही पाहिलंय, आम्ही अनुभवलंय, ते आम्हाला तुम्ही हे सादर केल्यामुळे या पिढीला सहज देता येते. नुसत्याच गोष्टी सांगण्यापेक्षा की माझी आजी जात्यावरचं गाणं म्हणायची आणि हळदीला आम्ही सईबाई वगैरे आमच्या वेळेस गायचो, हे तुमच्यामुळे डायरेक्ट कनेक्शन लागतं. आणि मग विहान आम्हाला ते प्रश्न विचारतो की हो त्या दोघी. आणि तुमच्या संगीताचे मला एक सांगायचं आहे की विहान, आपण म्हणतो की मराठी संगीत आपल्याला आपण लहानपणापासून ऐकलंय म्हणून मला कळतंय की ओके शाहीर गातायत आणि आता तो जोश आहे तर आता मी नाचलं पाहिजे. ओवीचा त्यांच्या दोघींचा अर्थ मला कळतं. मी सासरी आले किंवा आईपासून दूर आहे किंवा वडिलांचं जे नातं आहे हे मला कळतंय. पण मी लिटरली ह्या मुलामध्ये आणि मी बऱ्याच मुलांमध्ये हे बघितलं. असं विहानचं कौतुक नाहीये त्याच्यामध्ये. तुमच्या कौतुकात मी गोष्ट सांगते की विहान शाहिरांच्या पहिल्या ठेक्यापासून तो वेडा झाला होता त्यांच्या रिदमला आणि म्युझिकला. आणि लिटरली त्या दोघी जेव्हा गात होत्या तो माझ्याकडे बघून रडत होता. सो ही ताकद आहे, ही मराठी संगीताची ताकद आहे की पण तो माझ्या मांडीवर बसून माझ्या कुशीत त्याला काय जाणवलं मला माहित नाही, पण तो रडत होता. सो थँक्यू फॉर दॅट की तुम्ही ते डायरेक्ट झिरपवताय हे मला फार आवडलं. थँक्यू सो मच. सुरुवातीला सांगतो मला बोलता येत नाही. कारण साता समुद्रापार कोक अख्यान फक्त तुझ्या कष्टामुळे एकदम खूप मनापासून धन्यवाद. आख्यानाचं आणि रसिकांच्या मधला दुवा मी आहे याचा मला खूप अभिमान आणि खूप गर्व आहे. कारण की पूर्ण जगामध्ये आख्यान पोचवायची माझी इच्छा आहे आणि मी खूप रसिकांशी कनेक्ट असतो. आख्यानाचा जो पण नवीन माणूस असतो तो सगळ्यात अगोदर मला मेसेज करतो, म्हणजे मीच बघत असतो ते. तर खूप लोकांच्या भावना असतात की खूप वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, मी सांगू नाही शकत काय. खूप इमोशनल असतात, खूप प्रेमळ असतात, काही जणांच्या खूप हट्टी असतात की मला हेच पाहिजे असं वगैरे. तर खूप वेळ म्हणजे खूप जबरदस्त भावना असतात आख्यानाप्रती वगैरे. शिक्षक आणि व्हॉलेंटियर आहे, म्हणजे आम्ही व्हॉलेंटियर म्हणून शाळा सुरू केली 20 वर्षापूर्वी इथे मराठी इथल्या मुलांना मराठी शिकवण्यासाठी. आणि मग हळूहळू मुलं झाली, आता मोठी मुलं झाली आहेत, काही जणांना मुलं पण झाली आहेत 3 वर्षाचं. तर शाळेसाठी आम्ही मराठी शिकवतो जेव्हा आम्ही पण शिकतोच, म्हणजे आमचा तर तिथल्या महाराष्ट्रातला सिलेबस पण बदलत गेला कधी. तर आम्ही कुठला शिकवायचा हा आम्हाला नेहमी प्रश्न असतो. आता बालभारतीबरोबर आमचं काम चालू आहे, त्यांचा वेगळा सिलेबस आहे. आता म्हणजे मुंबई साईडला मुंबई सर्वांसाठी गिफ्ट्स घेऊन आले ती आता. जेवण करूयात पटपट. मंडळी जेवण झालंय आमचं आत्ताच. आता आम्ही हॉटेलला चाललोय. तर ही असली गाडी आहे आम्हाला, मस्त सगळे बसलेत मागे 3 जण. आता आम्ही हॉटेलला जाऊया आणि हा ब्लॉग इथेच बंद करू. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. गुड नाईट.